सर्वांना नमस्कार। प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली 2025 मध्ये अनेकांना प्रश्न आहे की डायरेक्ट अवघड क्षेत्रामध्ये बदली होते का। तर अवघड क्षेत्रामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये फेज 1 म्हणजे बदली पात्र राऊंडमध्ये सुद्धा बदली होते। हे मी आज का सांगत आहे की अनेक जण फॉर्म आपले जे अर्ज आहेत ते सबमिट करण्यासाठी वेटिंगवर आहेत, म्हणजे वेट करत आहेत, करेंगे देखेंगे करेंगे। पण त्यांच्यासाठी एक धोक्याची घंटा होऊ शकते। जर शेवटच्या वेळेत जर फॉर्म आपण सबमिट करायला गेलोत आणि जर OTP प्राप्त झाला नाही किंवा साईडला काय प्रॉब्लेम आला तर आपली गोची होऊ नये, आपली अडचण न होऊ नये म्हणून मी सांगत आहे। ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आहे त्या अवघड क्षेत्रामध्ये सुद्धा आपली बदली डायरेक्ट होते। तर काय हे आपण पाहूयात। तर याच्यामध्ये आता 8 तारखेपर्यंत आपल्याला मुदत दिली होती, 2 दिवस वाढलेली आहे। सोमवारी 4चे अर्ज करण्यासाठी 2 दिवस मुदत वाढ मिळाल्यामुळे अंतिम मुदत ही 10/8/2025 ही आहे। म्हणून तमाम महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी पोर्टलवर दिनांक 8 रोजी बदली अर्जासंबंधी जास्त हालचाल केली नव्हती, म्हणून पोर्टल सुरळीत चालले आहे। आजची परिस्थिती कालच्यासारखी नाही, आजची परिस्थिती कालच्यासारखी नाही। त्यामुळे आपणाला सजग राहावं लागणार आहे। कारण का तर काल पोर्टलवर जास्त गर्दी नव्हती, म्हणून आज काल व्यवस्थित सुरळीत चालला आहे। परंतु आज 9 तारीख आहे, 9 तारखेला आता संत गती येण्यास सुरुवात होत आहे पोर्टलवर, कारण तितकीच ट्रॅफिक आता होताना दिसत आहे। आता 9 रोजी जे आहे 9 व 10 रोजी पुन्हा ट्रॅफिक ही वाढणार आहे। त्यामुळे बदली पोर्टल पुन्हा संत गतीने काम करू शकते। त्यामुळे आपले बदली अर्ज हे वेळेत आपल्याला सबमिट करावे लागणार आहेत आणि करावे, कारण आपण अडचणीत येणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावयाची आहे। आता मी हा व्हिडिओ का बनवत आहे याचा मुख्य उद्देश हेच आहे की अर्ज तात्काळ आपण सबमिट करून घ्यावेत। आता जर आपला बदली अर्ज समजा आपण शेवटपर्यंत आपण वेट करत आहोत, शेवटपर्यंत की आपल्याला इतरांच्या पसंतीकरण पाहायचे आणि आपल्याला नंतर शेवटी सबमिट करूयात। आयत्या वेळी कसं होतं शेवटी की आपल्याला पुन्हा OTP पण येत नाही। सोमवारी 1 2 3 सोडून द्या, परंतु सोमवार 4ला रश खूप आहे। ज्यांची बदली झालेली आहे ते बी पोर्टल ओपन करून बघत आहेत, माझ्या मित्रांना कोणते पसंतीकरण भरले। ज्यांची बदली नाही ते पण पाहत आहेत, ज्यांची बदली झाली ते पण पाहत आहेत, ज्यांना बदलीची गरज आहे ते पण पाहत आहेत। म्हणजे 1,84,000 लोक शिक्षकापैकी मिनिमम 1,50,000 रोज शिक्षक त्या पोर्टल राहत असतील तर हे समस्या उद्भवणारी आहे। OTP जात आहेत, पण OTP आपल्याला OTP आपल्यासाठी सेंड OTP करतात पण आपण OTP पण येत नाहीत। तेच कारण आहे, ट्रॅफिक जाम होत आहे। सर्व्हिस प्रोव्हायडरची होत आहे, विन्सी सॉफ्टवेअरची होत आहे आणि सर्वांचे। त्यामुळे आपला अर्ज हा सबमिट करण्यापासून वंचित राहू नये। जर आपला बदली अर्ज सबमिट झाला नाही, आपण वाट पाहिली आणि झाला नाही, तर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 4.5.4 नुसार आपली बदली ॲटो रँडमने बदली पात्र फेज 1 राऊंडमध्ये डायरेक्ट अवघड क्षेत्रातील शाळेत पोर्टलद्वारे केली जाते। याचा काय मतलब आहे, 4.5.4 जर वाचला शासनाच्या 18/7/2024च्या शासन निर्णयातील, बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल। लक्षात घ्या, आपण अर्ज करायचे जर वंचित राहिलोत तर आपली बदली ही ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आहे त्या अवघड क्षेत्राच्या रिक्तपदी आपली प्राधान्याने सेवा ज्येष्ठता डावलून सेवा ज्येष्ठतेचा विचार न करता आपले प्राधान्य अवघड बदली होईल।
त्यामुळे आपण आपले पसंतीक्रम भरून अर्ज सबमिट करावा, अन्यथा आपली परिस्थिती ही अवघड होऊन बसणार आहे. शासन निर्णयातील 4.5.4चा मुद्दा वाचून घ्या, गाफील राहू नका. आपले अर्ज सबमिट करून घ्या, जेणेकरून आपण सुरक्षित राहू. त्याच्यामध्ये आपण आता आपला अर्ज विनंती करा अथवा प्रशासकीय करा, दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारात पसंतीक्रम नोंदवून सबमिट करा. नाहीतर आपली बदली ही निश्चित अवघड क्षेत्र असल्यामुळे अवघड क्षेत्रामध्ये होणार आहे. आपली सुरक्षा ही आपण पाळली पाहिजे. त्यामुळं आपण जोखीम होणार नाही आपणाला, यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. आपल्याला दिला चान्स आहे. आता आपल्याला वाटते की मी आता नाही फॉर्म भरला तर मी विस्थापित होईल. विस्थापित तोच शिक्षक होतो ज्या शिक्षकानं 30 पसंतीक्रम दिले होते, परंतु 30 पसंतीक्रमामधील शाळा त्याला मिळाली नाही, म्हणून तो विस्थापित होतो. परंतु ज्या शिक्षकानं बदलीमध्ये पसंतीक्रम दिले नाहीत अर्जामध्ये, बदलीपात्र शिक्षकाने, तो शिक्षक विस्थापित होत नाही, तर डायरेक्ट अवघडमध्ये जातो. प्रशासन त्याला इतर शाळेवर पदस्थापना देते. त्याच्यामुळं आपण शेवटपर्यंतची वेळ न पाहता आपण 10 तारखेच्या अगोदर 9 तारखेला आज जरी अर्ज सबमिट करून ठेवले तरीही आपण सुरक्षित राहू शकतो. आता पसंतीक्रम बदलण्यासाठी शिक्षक अनेक वेळा विड्रॉल करत आहेत. विड्रॉल करण्याची सुविधा आहे, पण आपण विड्रॉल करत बसलो ना, किती वेळेस आपण विड्रॉल करायचे, किती जण पसंतीक्रम आहे, किती एखाद्या नंबर 1400, 1200, 1300 आहे, किती जणांचे ऑप्शन पाहणार आहात आपण. त्यामुळं आपल्याला ज्या सोयीच्या शाळा आहेत, आपल्या पुढचे पसंतीक्रम आपण पाहिले आहेत, अशा शाळा आपण अगोदर निवडल्या आहेत, मागं पुढे पाहत राहायचं. परंतु लगातार त्या पोर्टलवर बसून राहिलो आपण की 100% आपली पोर्टल हे डाऊन होणार आहे. त्याच्यामुळे ज्यांचं काम संपलेलं आहे त्यांनी थोडासा उसंत घ्यायला हरकत नाही. पुन्हा OTPचा इश्यू येत आहे आणि पुन्हा आपण लॉग इन न करताही OTP येत आहेत. याचा अर्थ काय आहे की आपण यापूर्वी लॉग इन केल्याचा प्रयत्न केला होता, आपल्याला त्यावेळेस OTP प्राप्त झाले नव्हते. सर्व्हरची सेवा सुरळीत झाल्यानंतर आपल्याला मागचे OTPसुद्धा आत्तासुद्धा येऊ शकतात. कालचे OTP असतील ते परवाचे पण OTP असतात. OTP येत लॉग इन न करता OTP येत आहेत म्हणून अजिबात तुम्ही घाबरून जाऊ नका. असं होऊ शकते आणि झालेला पण आहे. बदली ह्याच्यामध्ये पुन्हा अर्ज करताना एक रेड येऊन त्या हँगआउटचं रॅकेट येत आहे. घाबरू नका, होमवर जा, लॉग आउट करा, लॉग इन व्हा. म्हणजे घाबरू नका. पोर्टलमध्ये काहीतरी मॅसेज येत आहे, जिथं तुम्हाला वाटलं की मॅसेज रॉंग येत आहे, पोर्टल ओपन केल्यानंतर काहीतरी सिंगल आहे, अर्ज अगोदर भरलेला आहे, इनपुट एरर आहे, इनपुट इनव्हॅलिड आहे, असं येत असेल मॅसेज, तर काही घाबरायची गरज नाही. त्यांना लॉग आउट करा, पुन्हा लॉग इन करा. आपले जसं सुरळीत पोर्टल आहे त्या पद्धतीनं पोर्टल सुरळीत चालणार आहे. त्यामुळं आपल्याला सर्वांना सांगावं वाटतं की आपले बदलीचे अर्ज हे आपल्या वेळेमध्ये सबमिट करावेत. अन्यथा जर आपला अर्ज सबमिट करण्याचा राहिला तर आपली डायरेक्ट अवघड क्षेत्राने बदली होते. 4.5.4 नुसार तोच शिक्षक विस्थापित होतो ज्यानं पसंतीक्रम दिले होते आणि त्याला शाळा मिळाली नाही, तर तो विस्थापित होतो. परंतु ज्यांना पसंतीक्रम दिले नाहीत तर त्याची बदली मात्र डायरेक्ट अवघड क्षेत्रामध्ये होते. हेच मला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. आणि ट्रॅफिक न करता अगोदर आपले फॉर्म सबमिट करून घ्या. धन्यवाद. अनिल कांबळे, नांदेडहून.